हम तुम्हारे साथ हैं। विशाल दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विशाल दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विशाल दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विशाल दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विशाल दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। आज विशालदादांचा अपक्ष म्हणून अर्ज हा कायम ठेवलेला आहे आणि सांगलीचा विकास गेली 15 वर्ष पूर्ण ठप्प झालेला आहे। सांगलीत कोणतेही नवीन कारखाना नाही, कोणताही उद्योगधंदा नाही, कोणती शिक्षण संस्था नाही, पाण्याच्या कोणत्या स्कीम नाही, कोणती सूतगिरणी नाही की कोणती आर्थिक योजना सांगलीसाठी राबवली गेली नाही। सांगली ही आता पुढील 5-10 वर्षानंतर रिटायर लोकांची सांगली होईल हे होऊ नये आणि त्यातच सांगलीचा आर्थिक बाजार व्यापार टोटली 5% सुद्धा राहिलेला नाही आहे। म्हणजे सांगली विकासापासून जवळजवळ 50 वर्षे मागं घालवण्याचं काम ठराविक संबंधित लोकांनी केलेलं आहे। त्यामुळे सांगलीतले जेवढे जुने नवीन कार्यकर्ते आहेत एकदमच भावनिक होऊन ही सांगली वाचवण्याचं काम करायला लागलेत। आज सांगलीतनंच आम्हाला बाहेर काढण्याचं आणि आम्हाला बेघर करण्याचं काम काही लोकांनी चालवलेलं आहे। त्यामुळे यांचं हे कार्य आम्ही सर्व लोक हरून पाडणार आहोत आणि विशालदादाला कोणत्याही परिस्थितीत बंद असणारा लोकसभेचा दरवाजा सांगलीसाठी जो बंद आहे तो दरवाजा तोडून विशालदादाला लोकसभेत आम्ही पाठवणार आहोत। आजच आम्ही जाहीर करतो की विशालदादा 1.5 ते 2 लाख मतांनी फरकाने निवडून येतील आणि इथं 4 तारखेला आम्ही गुलाल खेळण्याची आम्ही सगळ्यांनी व्यवस्था करू आणि सर्व समाज एकवटलेला आहे आणि हा भावनिक झालेला आहे। सांगलीवर मोठा अत्याचार झालेला आहे। परत सांगलीतनं आम्हाला कार्यकर्त्यांना बाहेर हकलण्याचं काम चालू केलेलं आहे। म्हणून आमच्या घरातनं आम्हाला बाहेर हकलण्याला आम्ही सांगलीतनंच त्यांना हाकलून देऊ। हे त्यांनी ज्यावेळी अर्ज भरला त्यावेळी निश्चितच महाविकास आघाडीची उमेदवारी विशालदादांना मिळेल असं सर्वांचं मत होतं। त्या दृष्टिकोनातून आमचे नेते माननीय विश्वजित कदम साहेब, आमच्या नेत्या श्रीमती जयश्री वहिनी, पृथ्वीराज बाबा या सगळ्यांनी प्रयत्न केले, विशालदादांनी प्रयत्न केले, पण काही कारणास्तव आमची उमेदवारी विशालदादांची उमेदवारी डावलली गेली। विशालदादांच्या वरचा होणारा वारंवारचा अन्याय, वसंतदादा घराण्यावर होणारा वारंवारचा अन्याय आणि काँग्रेस पक्षाला वारंवार सांगली जिल्ह्यामध्ये डावललं गेलं याचा रोष जनतेच्या मनात होता। विशालदादांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता। हा अर्ज विशालदादा प्रेशरमुळे मागे घेतील अशी कार्यकर्त्यांना वाटत होती, भीती वाटत होती। सगळ्यांचं इच्छा होती विशालदादांनी अर्ज ठेवावा, मात्र महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी प्रचंड प्रेशर केलं आणि हा अर्ज त्यांनी मागे घ्यावा असे प्रयत्न केले। मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा जनतेचं प्रेशर भारी ठरलं आहे आणि सगळ्या जनतेने एकमुखाने ठरवलं आहे की विशालदादांना खासदार करायचं आणि विशालदादांनी त्या मताचा सन्मान केला आहे। त्याबद्दल पहिला विशालदादांचे मी आभार मानतो की जनतेच्या भावना ओळखून तुम्ही तुमचा अर्ज ठेवला आहे। विजय निश्चित आहे, येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल। जी मी भावना व्यक्त करतो ही सांगली जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांची भावना आहे, तमाम मतदारांची भावना आहे। ही इलेक्शन ही आमच्या जनतेच्या स्वाभिमानाची, आमच्या अस्मितेची लढाई आहे। काँग्रेस पक्षाला आणि वसंतदादा घराण्याला वारंवार डावललं गेलं आहे याची लढाई आहे आणि निश्चितच जनतेनेही इलेक्शन हातात घेतलेली आहे। त्यामुळे विशालदादाने जो अर्ज ठेवला आहे तो निश्चित विजयात परिवर्तित होईल। तुम्हाला 7 मेला भरभरून मतदान झालेलं दिसेल आणि 4 जूनला पुन्हा हीच लोक इथं गुलाल खेळताना दिसतील।